कल्याण डोंबिवलीत डेंग्यू मलेरियाचा धोका वाढलाय। मे पासून 35 डेंग्यू रुग्णांची तर 60 मलेरियाच्या रुग्णांची नोंद झाली आहे। त्यामुळे केडीएमसीचा आरोग्य विभाग घरोघरी सर्वेक्षण आणि औषध फवारणीसह विविध उपाययोजना करत आहे। बदलापूर नगरपालिकेच्या सर्व शाळांना ISO मानांकन मिळालंय। पालिकेच्या सर्व शाळांमध्ये डिजिटल शिक्षण दिलं जात आहे। विशेष म्हणजे इथल्या सर्वच्या सर्व शाळांमध्ये प्रवेश फुल झालेत। सर्व 20 शाळांना ISO मानांकन मिळालंय। बदलापूर रेल्वे स्थानकावर सध्या विकास कामं जोरात सुरू आहेत। मात्र प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर मुंबई दिशेकडे बसवण्यात येणारे सरकते जिने हे जुने आणि वापरलेले असल्याचं समोर आलंय। सरकते जिने अनेक ठिकाणी गंजले असून त्यावर धूळ बसली आहे। या सरकत्या जिन्यांचा वापर कुठेतरी झालेला असावा असं प्रवाशांचा आरोप आहे। कल्याणमध्ये डेंग्यूने पहिला बळी घेतलाय। विलास म्हात्रे असं मृत व्यक्तीचं नाव आहे। रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते। उपचार सुरू असतानाच म्हात्रे याचा मृत्यू झालाय। गेल्या 2 महिन्यात कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत डेंग्यूचे 35 रुग्ण आढळले। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती नवी मुंबई शहरातून स्थलांतरित करण्याला विरोध दर्शवण्यात आलाय। व्यापारी, माथाडी कामगार आणि संचालक मंडळानं या निर्णयाला तीव्र विरोध केलाय। नुकत्याच झालेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैठकीत ही ठाम भूमिका मांडण्यात आली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।